जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतिये विषय व्याळे मिठी दिदलिया मिठी ताठे ते तुझे गुरु कृपा दृष्टि निर्विश होय। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवरस्थितं चुम्बितं पुण्यस्थानम् सराले स्थितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शिरः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षति विषय व्याळी निधी दिदली नुटी ताटी ते तुझी गुरु कृपा दृष्टि निर्विश होय। आज आषाढ पौर्णिमा आहे। गुरु पौर्णिमा पण पौर्णिमेला चंद्र परिपूर्ण असतो। महिन्यातून एक दिवस चंद्र संपूर्ण एखादे वेळ संत सदा पुरते। पौर्णिमेचा चंद्र फक्त महिन्यातून एक दिवस परिपूर्ण असतो, संत सदैव पौर्णिमा असतात। चंद्र संपूर्ण एखादे वेळ संत सदा पुरते हा संतांचा सद्गुरूंचा महिमा आहे। मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे। मेघ उदार आहे पण ओसरतो। काही भागात पाऊस पडतो, काही भागात काहीच नाही। जिकडे खूप पाऊस झाला तिकडे बुडून मरता येतो, जिकडे काहीच नाही ते पहिले पावसाची इच्छा करतायत। मेघ उदार आहे, उदार नाही असं नाही, पण सांगितलं मेघ उदार परे ओसरे, तो ओसरतो म्हणून उपमेसी न पुरे। म्हणून उपमा द्यायची ठरली तर मेघाची उपमाही कमी पडते। चंद्र असेल, चंद्रामध्ये शीतलता आहे।
गंगा पाप नैसे करते गंगा पापम शशि तापम दैन्यंच कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यंच ज्ञतो संति महाशयाः. पाप ताप दैन्य तिन्ही गोष्टी नैश्यवतात. कामधेनू आहेत जी मनामध्ये कामना केली ती कामना कामधेनू पूर्ण करते. पण कामनेच्या पलीकडे जो परमात्मा आहे कामनाही जे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही असा असणारा निष्काम परमात्मा, त्या निष्काम परमात्म्याची प्राप्ती कामधेनूद्वारे नाही होणार. कामधेनूद्वारे कामनेची इच्छा म्हणजे इच्छा पूर्ण होईल, कामना पूर्ण होईल. कल्पतरूद्वारे जी कल्पना तुम्ही कराल ती कल्पना तुमची सफल होईल, कल्पना पूर्ण होईल. पण कल्पनातीत परमात्म्याची प्राप्ती कल्पतरूद्वारे नाही होणार. चिंतामणी जे तुम्ही चिंतन कराल ती वस्तू चिंतामणीद्वारे आपल्याला प्राप्त होऊ शकते. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवळची धनी पुरवी. जी इच्छा आहे ती हे पूर्ण करू शकतात, परंतु तो परमात्मा तर निरीच्छा आहे आणि इच्छेच्याही तो पलीकडे आहे. मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप म्हणून या मापे भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे. भक्तीच्या मापाने त्याला मोजतात. तो मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे असा असणारा जो परमात्मा तो कामधेनू कल्पतरू चिंतामणीद्वारे पूर्ण होत नाही. या संताचे हे देणे कल्पतरू हुनी दुने परिसा परिस अगाध देणे चिंतामणी केंगणा. परिसापेक्षाही अगाध देणे आहेत. कारण परिस लोखंडाचं सोनं करतो, खापरा परिस काय तरी ठीक आहे, लोखंडाचं सोनं करतो तो, पण त्या लोखंडाला परीस बनवित नाही. संत आपणासारखे करते असतात. कृपा कटाक्ष निहारिले आपले पदी बैसविले. स्वतःचं स्थान संत देतात. जसं दिव्यावर दिवा लावल्यानंतर आधीचा दिवा कोणता नंतरचा दिवा कोणता हे लक्षात येत नाही, परिपूर्णता त्यामध्ये येते. त्याप्रमाणे सद्गुरू आपल्या शिष्याला परिपूर्ण बनवतात. म्हणून या ठिकाणी परिसही कमी पडतो. कल्पतरू चिंतामणी कामधेनू हेही कमी पडतात. असा सद्गुरूंचा महिमा आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज या ओळीतून सांगताय जय जयो शुद्धे. सद्गुरूंची कृपा शुद्ध आहे. उदारे प्रसिद्धे औदार्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. ज्यांच्यासारखं औदार्य कोणाचंही नाही. अनवर्त आनंदे वर्षते. अनंत सतत सतत आनंदाचा वर्षाव करीत असतात. त्याचा स्वीकार आपण किती करू शकतो, आत्मसात किती करू शकतो हा आपल्या व्यक्तिगत क्षमतेचा विषय आहे. परंतु सद्गुरू सतत आनंदाचा वर्षाव करीत असतात. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा. महर्षी व्यासांचा आज जन्मदिवस आहे. व्यासांचा जन्मदिवस आहे आषाढ पौर्णिमा. आणि ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. ज्याची विशाल बुद्धी आहे. व्यासांच्या बुद्धीचा टाव आतापर्यंत कोणाला लागला नाही. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ज्यांची विशाल बुद्धी आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरमध्ये सांगतात म्हणून महाभारतीचे नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिते पाहे व्यासोच्चिष्ट जगत्रय.
जगत्त्रय स्वर्ग मृत्यू पाताळ या त्रैलोक्यामध्ये जेवढं ज्ञान असेल ते सर्व ज्ञान व्यासांचं उच्चिष्ट आहे. कोणी कितीही ज्ञान सांगितलं तरी ते पूर्वी व्यासाने सांगूनच ठेवलेलं आहे. म्हणून या विश्वातील सर्व ज्ञान त्रैलोक्यातील व्यासोच्चिष्टम जगत्त्रय किंवा व्यासोच्चिष्टम जगत सर्वम असे एक वाक्य आहे. संपूर्ण जगतातील ज्ञान व्यासोच्चिष्ट आहे. व्यासांनी ते लिहून ठेवलेलं आहे, व्यासांनी ते सांगून ठेवलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे व्यास भूत वर्तमान भविष्य काळ तीनही काळामध्ये या ज्यांच्या विचारांची गती आहे, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळी कळतो, भविष्य कळतो. व्यासांनी दिलेले अनेक पुराण बघा. भविष्य पुराण आहे. भविष्य पुराणामध्ये सर्व कलियुगाचं वर्णन आहे. प्रत्येक पुराणामध्ये बहुतेक पुराणामध्ये वर्णन आहे. हरिवंश पुराण, हरिवंश फार मोठा ग्रंथ आहे. ज्या काही घटना कलियुगामध्ये घडणाऱ्या असतील त्या सर्व घटना व्यासांनी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यावेळेस तर कलियुग नव्हतं. आज ते प्रत्यक्ष दिसतं. भागवतामध्ये सुद्धा मंद सुमंद मतयो मंद भाग्य विपद्रिता पाखांड निरता घोरा विरक्तास परिग्रहा हे कलियुगातलं वर्णन आहे. मंद सुमंद मतयो. आजच्या काळातला मनुष्य स्वतःला जरी बुद्धिमान समजत असेल तरी व्यासांच्या दृष्टीने मतिमंद आहे. मंद सुमंद मतयो. कलियुगातला मनुष्य मतिमंद आहे. मंद भाग्य हा, त्याचं भाग्यही मंद आहे. तो भाग्यवान समजत असेल कारण तो सदैव रोगी आहे. एवढ्या लोकांना जर चेक केलं तर प्रत्येकाला काही रोग सापडेलच. किती लोक निघते कोणाला काहीच रोग नाही म्हणून, नसेल काही तर कोणाला मानसिक रोग असेल. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनजन रहता उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम के दास. भाग्यवंत झालं. एखादा जरी श्रीमंत असला ना दुसऱ्याला त्रास देतात त्याला दुःखच आहे. स्वतः जरी पुढे गेला तरी बाकीचे त्याला त्रास देता येत नव्हतं, तो दुःख होतच नाही त्याला. एक दुसऱ्याला दुःखी करतो, दुसऱ्या तिसऱ्याला दुःखी करतो, सगळे एकमेकाला दुःखी करतो. एकदा एका माणसाने विचारलं म्हणजे महाराज अलीकडच्या काळामध्ये उष्णता फार वाढायला लागली, टेम्परेचर सगळ्या जगाचं टेम्परेचर वाढलं, संपूर्ण जगामध्ये भीती निर्माण व्हायला लागली. असं जर तापमान वाढत गेलं तर पुढे काय होईल? ते कशामुळे वाढलं? सांगितलं अरे बाबा आता दिवसेंदिवस जंगलतोड वाढली, झाडं कमी झाले, प्रदूषण वाढलं, कारखानदारी, अशा अनेक काही गोष्टी आहेत. त्याच्यानं हे कारण आहे. पण आणखी एक कारण आहे. मी काय म्हणजे एक कारण असं आहे की बघा या जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा त्याच्यावर जळतो, तो याच्यावर जळतो, असं करतो. टेम्परेचर वाढलं सगळ्या जगाचं. मंद सुमंद मतयो मंद भाग्य. त्याच्यामुळे भाग्य मंद झाले कारण स्वतःला भाग्यवान समजत असेल ना, तो जरी सुखाने जगत असेल ना, बाकीचे त्याला सुखाने जगूनच देत नाही. पाखंड निर्ता गोरग्रता सपरिग्रहा. पाखंड वृत्ती. पाखंड शब्दाचा आहे पापस्य खंडच पाखंड. पापाचं मूर्तिमंत स्वरूप ज्याच्या जीवनामध्ये पाप कर्माशिवाय दुसरं काहीच नाही त्याला पाखंडी म्हणतात. तर अशा प्रकारे या कलियुगातील माणसाची स्थिती आहे. हे व्यासांनी पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे, आजचा नाही आहे. व्यास आता लिहित आहे. ज्यावेळेस कलियुग नव्हतं त्या आधीच व्यासाने लिहून ठेवलेलं आहे. भूत वर्तमान भविष्य तीनही काळाचं ज्यांना ज्ञान होतं ते व्यास.
अध्यात्मामध्ये अनेक प्रकारचे शास्त्र जरी असतील तरी सर्वात श्रेष्ठ वेदांत शास्त्र मानलेलं आहे. आणि वेदांत शास्त्राचे प्रवक्ता कोण आहेत? तर व्यास आहे. वेदांतावर भाष्य व्यासांचं आहे, ब्रह्मसूत्र व्यासांचं आहे. ब्रह्मसूत्र जे आहे, ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्र आहेत. वेद कळायला अवघड आहेत, कारण वेदामध्ये कर्म, उपासना, भक्ती 3 कांड आहेत. अतिशय सूक्ष्म असा विचार आहेत, नाही सर्वांना कळत. आणि मग वेदाचा सार वेदांत. वेदांत म्हणजे वेदाचं अंतिम साध्य जे काही आहे त्याला वेदांत म्हणतात. ब्रह्मसूत्र, मग ब्रह्मसूत्र सुद्धा सूत्रात्मक असल्यामुळं तेही काहींना कळत नाही, म्हणून त्याकरता उपनिषद दिले. उपनिषदामध्ये अध्यात्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानाचं वर्णन व्यासांनी केलं. वेदांत शास्त्राचं जे आत्मज्ञान आहे ते यथार्थ म्हणलेलं आहे. इतर शास्त्र असेल, काही नास्तिक शास्त्र आहेत, ते सुद्धा आत्मा मानतात, परंतु त्यांच्या पद्धतीने मानतात. बुद्ध आत्मा मानतो, पण कसा मानतो? क्षणिक विज्ञान रूप. बुद्धांच्या दृष्टीने आत्मा बदलणार आहे. वेदांत सांगता आत्मा तोच आहे. मग त्याकरता ते आत्म्याचं उदाहरण सांगतात. ज्याप्रमाणे अग्नी असतो, अग्नीची अखंड ज्योती चालू असताना जरी आपल्याला दिसत असेल तरी ती अग्नीची जी अखंड ज्योती आहे ती अखंड नसून क्षणाला बदलणार आहे. देवा असतो, देवाच्या ज्योतीकडे आपण पाहिलं तर दिसताना तर ती अखंड ज्योती दिसते, परंतु ती अखंड ज्योती नाही. मग एका क्षणामध्ये, एका सेकंदात कितीतरी वेळेला ती निर्माण होती, नष्ट होती, पण तिचा वेग इतका असतो की आपल्या डोळ्याच्या आकलन शक्तीपेक्षा जास्त असल्यामुळं दिसताना आपल्याला ती अखंड ज्योत दिसते. वास्तविकतेच्यात अखंड नाही. त्याप्रमाणे बुद्धाच्या मताने आत्मा, कारण ते आत्मा मानित नाही परंतु पुनर्जन्म मानतात. मग आत्मा जर मानित नाही तर पुनर्जन्म कोणाचा होतो? त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे अग्नीची ज्योती आहे ते क्षणाक्षणाला निर्माण होताना, नष्ट होताना दिसत नसते, पण ते निर्माण नष्ट होते. तसा आत्मा सुद्धा तुम्हाला एक जरी दिसत असला तर त्या ज्योतीप्रमाणे हा निर्माण नष्ट होणार. हा मानण्याचा पद्धत आहे. जैन सिद्धांतामध्ये आत्मा अनेक मानलेले आहेत. हे जेवढं शरीर आहे तेवढा आत्मा. मुंगीचा आत्मा त्या मुंगीच्या शरीर एवढा, मनुष्याचा आत्मा मनुष्याच्या शरीर एवढा, हत्तीचा आत्मा हत्तीच्या शरीर एवढा. जैन मतामध्ये असा मानलेला आहे. परंतु वेदांत मत, आद्य शंकराचार्य वेदांताचा सार सांगतात ना, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि वृत्तं ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापराः. कोटी ग्रंथाचा सार मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो. काय सांगितलं अर्ध्या श्लोकात? ब्रह्म सत्यम, ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. जीव ब्रह्मैव नापराः, आणि जो जीव आहे तेच ब्रह्म आहे. हे वेदांताचा सार आद्य शंकराचार्यांनी सांगितलं. मग या ठिकाणी जगत मिथ्या सांगितलं. याचा अर्थ मिथ्या म्हणजे असत्य नाही. लोक मिथ्या म्हणजे असत्य असा अर्थ करतात. शंकराचार्यांनी जगताला अमान्य केलेलं नाही. फक्त जे स्थिर नाही ते सत्याच्या व्याख्यात बसत नाही. जे आज आहे ते उद्या नाही, किंवा आज वेगळं भासतंय उद्या वेगळं भासतंय. हा चित्र विचित्रपणा त्यामध्ये महाभास होतो.
आणि जो भास होतोय तो भास सत्य नाही. एक ज्योती आहे, देवा लावलेला आहे. त्या दिव्याला चारी बाजूला 4 काच आहे. एक जी काच आहे ती एकदम काळ्या रंगाने रंगवली. दुसरी काच शुभ्र रंगाने रंगवली. तिसरी काच वेगवेगळ्या रंगाने रंगवली आणि चौथी काच तशीच ठेवली. कोणी एकदम काळी काच जे आहेत ना, त्या काळ्या काचेतून ज्योती दिसतच नाही, जाणवतच नाही. हा पूर्ण अज्ञानी जीव आहे. आतमध्ये ज्योती आहे पण काच काळी आहे. ते काळी काच असल्यामुळे ती ज्योती आहे असं भासतच नाही. तसं व्यवहारामध्ये जो पामर वर्ग आहे, पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त, हे 4 भाग जे केले. तर जो पामर आहे, पामर शास्त्र मानित नाही, ईश्वर मानित नाही, अज्ञानी आहे. विषयी मनुष्य शास्त्र मानतो, पूजा पाठही करतो, पण तो स्वार्थापोटी करतो की हे लोकांनी परलोकांनी सुख मिळावं त्याकरता करतो. पामर आणि विषयी हे जे आहेत परमात्म्याबद्दल दोन्ही अज्ञानी आहेत. त्यांना परमात्म्याचं स्वरूप जाणवत नाही, कळत नाही. ज्याला तुम्ही शुभ्र रंगाने रंगवलं त्याला ज्योत दिसत नाही पण प्रकाश दिसतो. आतला प्रकाश त्याला जाणवतो, याच्यामध्ये प्रकाश आहे. काळ्या रंगाच्या काचेतून तो प्रकाशही जाणवत नाही, पण पांढऱ्या रंगाच्या काचेतून प्रकाश जाणवतो. तिसरे रंगीबेरंगी काच आहे ना, त्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या रंगात दिसतो. ज्योतीचा रंग वेगवेगळा दिसतो, तोही भ्रमच आहे. पण ज्या काचेला जी चौथी काच आहे की जी शुद्ध स्वच्छ काच आहे, त्यातून ज्योत मात्र शुद्ध दिसते आणि प्रकाशही शुद्ध येतो. तसं जो जिज्ञासू आहे त्या जिज्ञासूला हे जाणवतं, परंतु यथार्थ ज्ञान नाही. आणि त्याला जो ज्ञानी आहे बघा, विषयी माणसाला रंगीबेरंगी दिसतं, जिज्ञासू माणसाला ती ज्योत जाणवत आहे, प्रकाश जाणवतोय, पण पूर्णतः जाणवत नाहीये, पण तो जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. रंगीबेरंगी काच म्हणजे जो विषयी मनुष्य आहे हे वेगवेगळ्या रंगात रंगलेला असतो. भक्त भजनात रंगतात, रंगल या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. भक्त भजनात रंगतात, काही कोणीकडे रंगतात. ज्योत तर तीच आहे ना, प्रकाश देणारी शुद्ध ज्योत आहे, ज्योत शुद्ध आहे, पण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने भासत आहे. ती वेगवेगळ्या काचेमुळं. आणि स्वच्छ काच आहे, त्याचा अंतःकरण शुद्ध झालेला आहे, निर्मळ झालेला आहे, मल विक्षेपादी दोष जे नाहीसे झालेले आहेत, त्याला आत्मज्योत स्पष्ट दिसायला लागते. जी काच स्वच्छ आहे त्या काचेतून प्रकाशही स्पष्ट दिसतो, ज्योतही स्पष्ट दिसते. त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे तो स्पष्ट त्या परमात्म्याला जाणू शकतो, यथार्थ स्वरूप त्याला कळू शकतं ज्ञात्याला. आणि म्हणून काहींना काहीच कळत नाही, हेही कळत नाही, आपल्याला काही कळत नाही, हेही काही न कळत नाही. काहींना आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळतं. तर पामर, विषयी याचं जे अज्ञान आहे याला अज्ञातत्वात अज्ञात म्हणतात. जो जिज्ञासू आहे त्याचं अज्ञातत्वात ज्ञात त्याला असं म्हणतात, आणि जो ज्ञानी आहे त्याला ज्ञातत्वात ज्ञात म्हणतात.
कळलं का सांगावं लागेल. एका माणसाला 3 मुलं होते. तिन्ही मुलांचे लग्न झालेले होते आणि त्याने 3ही मुलांना सांगितलं, जरा यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, काही पैसे घ्या, जा शहरात करा थोडा वेळ व्यापार धंदा, घरी तरी काय करणार आहे, पाऊस नाही पाणी नाही. 3ही मुलांना त्यांनी शहरात पाठवलं. आता ते गेले शहरात. आणि त्यांच्या 3घांच्या पत्न्या मात्र गावीच राहिल्या. 3घांच्या पत्न्या गर्भवती होत्या. हे जेव्हा आले, 3घांच्या मनामध्ये कल्पना होती की आपल्याला मुलगा झाला असेल का मुलगी झाली असेल, माहिती काहीच नाही. पण झाले पण काहीतरी ना, मुलगा आहे का मुलगी आहे हे झालं अज्ञातत्वात अज्ञात. घरी आल्यानंतर 3ही मुलं आजोबाच्या मांडीवर खेळताना 3घांनी पाहिले, पण याच्यातला आपला कोण हे माहिती नाही. हे अज्ञातत्वाचं ज्ञात आहे. मुलगा आहे हे ज्ञात, पण आपलं पण काही माहिती हे अज्ञात. हे अज्ञातत्वातलं ज्ञात झालं. पण जेव्हा आपापल्या रूम मध्ये गेले आणि त्याची पत्नी त्या मुलाला घेऊन आली, तेव्हा त्याला कळलं की हा मुलगा आपला आहे. आता ज्ञातत्वातलं ज्ञात झालं. अज्ञातत्वात अज्ञात, अज्ञातत्वात ज्ञात आणि ज्ञातत्वात ज्ञात. त्यामध्ये विषयी पामराचं जे ज्ञान आहे याला अज्ञातत्वात अज्ञात म्हणतात. जो जिज्ञासू आहे तो अज्ञातत्वात ज्ञात, कारण त्याला जाणवता येते, तत्व जाणून घेण्याची इच्छा पण आहे, पण अजून अज्ञात आहे, मार्ग कळत नाही. आणि जो ज्ञानी असतो त्याला ज्ञातत्वात ज्ञात म्हणावं. ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे असा असणारा तत्वज्ञानी जो आहे तो आपल्याला उपदेश करू शकतो. आणि आशांनी केलेला जो उपदेश आहे तोच उपदेश आपल्याला सफलतेकडे नेणार आहे. एखाद्याला ज्ञान नसेल, तो उपदेश करीत असेल तर त्या उपदेशाचं काय लाभ होईल? तुकाराम महाराज सांगतात, पोहो नेणे कासे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता, नाही संत चिन्हे अंगी उमटली, उपदेशा लागे पात्र झाला. उपदेश करतोय पण स्वतःला कुठलाही अनुभव नाही आहे, त्या उपदेशाने कल्याण होणार नाही. थोडंफार करमणूक होईल का नाही? काय सुंदर सांगितलं, काय हसवलं. करमणूक होईल, ज्ञान प्राप्ती नाही होणार, लाभ होणार नाही. आणि मग आपल्याला असणारं जे अज्ञानाचं आवरण आहे त्या आवरणाला दूर करण्याचं कार्य जे करतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. गो शब्दस्पंदक कारव, ऋ शब्दस्तन निरोधक, अंधकार निरोधत्वात गुरु ऋत्विक दीयते. या ठिकाणी सांगितलं, अज्ञानयुक्त अंधकारावर जो ज्ञानाचा प्रकाश टाकतो त्याला गुरु म्हणतात. गु शब्द आहे अंधकार, ऋ शब्द आहे प्रकाश. ज्ञान कोणी निर्माण करीत नाही. शाळेमध्ये गुरुजी आपल्याला शिकवतात ग ग ग ग ग गणपतीचा ग. मग गुरुजी ग निर्माण केला का गणपती निर्माण केला? ग आणि गणपती गुरुजी जन्माच्या आधीच आहेत. गणपती गुरुजी निर्माण केला नाही, ग अक्षर गुरुजी निर्माण केलं नाही.
फक्त त्या ग अक्षराबद्दल आपलं जे अज्ञान होतं त्या अज्ञानावर प्रकाश टाकला. याला ग म्हणतात, याला ग म्हणतात हे कळत नव्हतं, ते गुरुजींनी सांगितल्यामुळे कळलं. म्हणजे तिथं काय झालं, त्यांनी त्या ग अक्षरावर प्रकाश टाकला. अज्ञान वृत्ती अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश टाकून या जीवाला अज्ञानापासून मुक्त करण्याचं कार्य करतो, त्याला गुरु असं म्हणतात. अशा प्रकारे व्यास जे होते विशाल बुद्धी ज्यांची होती, भूत वर्तमान भविष्य ज्यांना कळत होतं, संपूर्ण वेद शास्त्रावर ज्यांचं लिखाण आहे. आपण 18 पुराण व्यासलिखित म्हणतो, पण व्यासलिखित 54 पुराण आहे. केवळ 18 पुराण नाही, 18 मुख्य पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत आणि 18 उपोपपुराण आहेत. असे 54 पुराण व्यासाने लिहिलेले आहेत. आपल्याला फक्त 18च माहिती आहे. तर ब्रह्मसूत्र असेल, उपनिषद असेल, पुराण असतील, याद्वारे त्यांनी ज्ञानाचा विस्तार केला. व्यास शब्द हा व्यक्तिवाचक नाही बरं. जसं पंतप्रधान हा व्यक्तिवाचक शब्द नाही आहे. पंतप्रधान कोण आहे, त्या पदावर जो कोणी असेल तो पंतप्रधान आहे, त्याचं व्यक्तिगत नाव वेगळं आहे. राष्ट्रपती हे पद आहे, राष्ट्रपती व्यक्ती नाही आहे. ती व्यक्ती बदलणार आहे. मग दुसरी व्यक्ती जेव्हा त्या पदावर जाईल तेव्हा त्या व्यक्तीला राष्ट्रपती म्हटलं जाईल ना. तर व्यास हे सुद्धा व्यक्तिवाचक शब्द नाही आहे. व्यास शब्दाचा अर्थ होतो विस्तार. मग वेदशास्त्राचा पुराणांच्या द्वारे ज्यांनी विस्तार केला, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, ज्यांची विशाल बुद्धी आहे त्याचा विस्तार करून समाजापुढे मांडण्याचं कार्य ज्यांनी केलं त्याला व्यास म्हणतात. कथाकार सुद्धा व्यास म्हणतात ना, कथा व्यास. व्यासपीठ, व्यासपीठ शब्द आपण वापरतो ना. मग व्यासपीठाच्या ठिकाणी कोणते व्यास आले तर या ठिकाणी पीठ म्हणजे स्थान, ज्या ठिकाणून ज्ञानाचा विस्तार केला जातो ते व्यासपीठ. म्हणून व्यास हा जो शब्द आहे विस्तार या अर्थाने येतो. आणि म्हणून ज्यांनी संपूर्ण वेदशास्त्राचा विस्तार केला, व्यासाचे अनेक होऊन गेलेले आहेत. पण आपण कृष्ण द्वैपायन व्यासाचा विषय या ठिकाणी काढला. बादरायण पण त्यांचं नाव आहे ना. बद्रीनाथामध्ये, बद्रीनाथ क्षेत्रामध्ये शम्यापास आश्रम त्यांचा होता. तिथं बोरीचा बगीचा होता आणि त्या बोरीच्या बगीच्यात राहून बोरीचे पानं खाऊन त्यांनी तपस्या केली, म्हणून त्यांचं बादरायण नाव पडलं व्यासांचं. नदीच्या तीराला होते, 2 नद्यांचा जो संगम होता म्हणून द्वीप हा शब्द आहे. म्हणून द्वैपायन अशा प्रकारे आणि त्यांचं नाव पडलं. असे वेगवेगळे नाव पडलेले आहेत. तर अशा प्रकारे असणारे जे व्यास आहेत त्या व्यासांचा असणारा जन्मदिवस म्हणजेच ही पौर्णिमा आहे, आषाढ पौर्णिमा आहे. त्या पौर्णिमेला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो. त्या दिवशी आणि अशा प्रकारे संपूर्ण विश्वाचे गुरु असणारे व्यास मग त्या व्यासांचा जन्मदिवस साजरा करणं म्हणजेच त्या ठिकाणी गुरुचं पूजन करणं. मग त्यामध्ये सर्व आले. म्हणून गुरुपौर्णिमेला आपण गुरुला पवित्र मानून, गुरु तर पवित्र आहेतच, परंतु गुरुचं पूजन आपण करतो, गुरूंच्या दर्शनाकरता जातो. त्या व्यासांची ती सगळी रूप आहेत. कारण व्यास एक भगवंताचा एक अवतार आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या 24 अवतारांपैकी व्यास एक अवतार आहे. गुरु हे सुद्धा भगवंताचं स्वरूप आहेत. आणि मग गुरुपौर्णिमेला गुरूंचं पूजन केलं जातं. अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते त्यावेळेला आपण गुरुकडे जायचं असतं. उपनयन संस्कार करतात.
गुरुकडे गेल्यानंतर उपनयन संस्कार, उप म्हणजे काय? उप म्हणजे समीप, म्हणजे सान्निध्य. उपशब्दाचा होतो सान्निध्य. नयन म्हणजे इच्छित वस्तू प्राप्ती. ज्या प्राप्तीची आपल्याला इच्छा आहे आणि त्या प्राप्तीकरता सद्गुरूंची शरणागती पत्करणं म्हणजेच उपनयन संस्कार असतात. उपनयन संस्कारामध्ये शिखा आणि सूत्र या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. शिखा म्हणजे शिडी, सूत्र म्हणजे जानवं. ते जानवं जे असतं ती त्याची लांबी किती असावी माहिती आहे? त्या जानव्याची लांबी असावी 96 बोट, 96 अंगुळे. 96 अंगुळे म्हणजे आपले जे 96 बोट आहेत तेवढं ते असावं. ते जानव्याची लांबी असावी. 96 अंगुळे का? तर वेदाचे कर्मकांडाचे 80,000 मंत्र आणि उपासना कांडाचे 16,000 मंत्र. 80,000 आणि 16,000 किती झाले? 96,000. या 96,000 मंत्रांचा तो अधिकार त्याला प्राप्त होतो म्हणून ते 96 अंगुळे जानवं त्यांनी घालायचं असतं. त्याला वेदाधिकार प्राप्त होतो आणि त्या वेदाधिकारामध्ये 96,000 मंत्रांचा त्याला अधिकार प्राप्त होतो. मग अशा प्रकारे उपनयन संस्कार केले जातात. अंतःकरणामध्ये जिज्ञासा असेल तर कृपाही होत असते बरं का. जिज्ञासा असेल कोणत्याही रूपाने ते होईल. काही अनेक आहेत जिज्ञासा अंतःकरणामध्ये व्यक्त करून जंगलात मनात साधना करीत असतील, तपस्या करीत असतील. केव्हा तरी कुठेतरी अशी परिस्थिती निर्माण होईल की त्या परिस्थितीमुळे त्यांना सद्गुरूंची प्राप्ती आपोआप होईल. उदाहरण सांगायचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला विठ्ठलपंत रुक्मिणी माता आपल्या मुलांना घेऊन ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करीत असताना पहाटे 4 वाजता भयंकर वाघाची गर्जना झाली. सगळे घाबरले, इकडे तिला पळायला लागले आणि निवृत्ती त्यांच्यातून निसटला. दिवस उगवला, सर्व शोधाशोध झाली पण निवृत्ती सापडेना. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माते यांनी विचार केला की आता कदाचित वाघाने खाल्ला असेल. काही दिवस त्यांनी वाट पाहिली, निवृत्ती सापडलाच नाही. हाताशून गेले. निवृत्तीनाथ महाराज भ्रमण करीत करीत ब्रह्मगिरीच्या डोंगरावर जिथं गोरक्षनाथांची गुंफा आहे तिथे गेले. निवृत्तीचं वय 7 वर्षाचं होतं. एक 7 वर्षाचं मूल त्या गुफेमध्ये मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ तिघेही बसलेले होते. आणि ज्या वेळेला निवृत्तीनाथ त्यांच्यासमोर हात जोडून उभे, मच्छिंद्रनाथ पहिला कोण मुलगा आहे एवढ्या घनदाट जंगलामध्ये इथं कसा आला? त्या मुलाचं पाहिलं, त्या मुलाच्या ललाटावरील ब्रह्मतेज पाहिलं आणि सांगितलं हा मुलगा योग्य अधिकारी दिसतो. आणि म्हणून गहिनीनाथांना सांगितलं की तुम्ही याला उपदेश करा. म्हणून गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार म्हणजे गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ महाराजांना उपदेश केला. मग ते वाघाच्या गर्जनेचं एक निमित्त झालं. पण आपल्या अंतःकरणामध्ये जर जिज्ञासा असेल तर कुठलं तरी निमित्त घडतं, काहीतरी परिस्थिती निर्माण होते आणि आपोआप बरोबर त्या स्थानापर्यंत आपण पोचतो. पण त्या प्रकारची जिज्ञासा असावी. एक उदाहरण आहे. एक सुफी संत होते. तर त्या ठिकाणी एक अशाच प्रकारचा एक जिज्ञासूच्या जंगलामध्ये फिरत होता. सद्गुरूच्या शोधात होता. त्यांनी असा निर्णय घेतला की मला सद्गुरूचं दर्शन झाल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही, मेलोदरी साहेब. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी बसलेला असताना तिथं एक जुनैद नावाचे एक महात्मा आहे.
फकीर, मुस्लिम धर्मामध्ये फकीर लोक असतात, त्यांची गुरु शिष्य परंपरा आहे. अलीकडच्या काळामध्ये त्या मौलाना लोकांनी समाज तो विकृत केला. म्हणजे इस्लाम धर्मामध्ये तुकाराम महाराजांच्या काळामध्ये अंगळशा फकीर नव्हता. त्यांच्यामध्ये सुद्धा ते सिद्ध महात्मा होऊन गेले. इस्लाममध्ये अंगळशा फकीराचा विषय तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये येतो. तसा जुनेद नावाचा फकीर होता आणि हा त्याला भेटल्यानंतर त्याला आशीर्वाद दिला, त्यांनी डोळे उघडले, सांगितलं कोण आहेस की तू ज्याचं ध्यान करतो मी आहे. तिने त्याला तत्वज्ञानाचा उपदेश केला, आशीर्वाद दिला आणि सांगितलं पुन्हा जर गरज पडली तर माझ्याकडे मी अमुक ठिकाणी राहतो. त्या मुलाने सांगितलं मी तुम्हाला काही बोलायला गेलो नव्हतो, तुम्ही आलेत ना स्वतःहून. माझ्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहेत आणि त्या जिज्ञासेने तुम्हाला खेचलं. अशाच प्रकारे जिज्ञासा जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपोआप दर्शन होईल. पण अंतःकरणामध्ये एवढी तीव्र जिज्ञासा जर असेल तर निश्चित अशा प्रकारचे आपल्याला अनुभव पाहायला मिळतात. पाश्चिमात्य देशामध्ये एक सुकरात म्हणून संत होते, सॉक्रेटिस त्यांचं नाव. हे जे सुकरात होते आत्मज्ञानी महात्मा होते, वेदांती होते. त्यांनी तर जास्त काही प्रचार केला नाही कारण ते एकांतिक महात्मा होते. पण त्यांचे एक शिष्य होऊन गेले, त्यांचं होतं अफलातून. अफलातून काय काय अफलातून हे कुठल्या गोष्ट अफलातून म्हणतो ना, त्यामुळे सगळं अफलातूनच हो. पण हा अफलातून कोण आहे तुम्हाला माहिती नाही. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात बरं का. आपण फोन आलं तर काय म्हणतो, हॅलो हॅलो म्हणतो. हॅलो कोण होतं माहिती? ज्याने फोनचं संशोधन केलं त्याच्या पत्नीचं नाव हॅलो. टेलिफोनचं संशोधन ज्यांनी केलं त्याच्या पत्नीचं नाव हॅलो, त्याच्या पत्नीला हॅलो म्हणायचं. सगळे लोक हॅलो म्हणतात. बरेच काही शब्द आपण उच्चारतो, आपलं काही माहीत नसतं. मुलं आईस्क्रीम खातात, त्यात काय असतात, कशामध्ये घेतात ते कोण कोण असतो तो. हा कोण शब्द कोणाला माहिती का? अमेरिकेमध्ये ज्यावेळेला हे आईस्क्रीमचे पदार्थ तयार करायचे, ते खाण्याकरता द्यायचे, ते प्लास्टिकमध्ये द्यायचे. तर त्या प्लास्टिकचं प्रदूषण व्हायला लागलं. हे सगळे इंजिनियर विचार करत बसले की हे प्रदूषण रोखण्याकरता काय केलं पाहिजे. तर त्यांचा तो चपराशी होता, तो म्हणला मला एक आयडिया सुचली. म्हणले काय? तुम्ही असं करा ना, ते प्लास्टिकमध्ये देण्यापेक्षा जो ज्या पदार्थ तुम्ही आईस्क्रीम देणार तो खाण्याचा पदार्थ असला पाहिजे. आईस्क्रीम बरोबर ते खाऊन टाकेल, म्हणजे प्रदूषण व्हायचंच नाही. म्हणून त्यांनी तो कोण तयार केला. तो कोण शब्द आहे त्याचं नाव होतं मिस्टर कोण. ज्यांनी आयडिया दिली त्याचं नाव होतं मिस्टर कोण. तसा हा जो अफलातून आहे, अफलातून याचं नाव आहे अफलातून, तो सॉक्रेटिसचा शिष्य होता. आणि त्यांनी त्या काळामध्ये, म्हणजे हा विषय आहे 5व्या शताब्दीचा, म्हणजे 1500 वर्षापूर्वी सुकरात म्हणून जे संत होते त्यांचे शिष्य होऊन गेले अफलातून. त्यांनी वेदांत शास्त्राचा विश्वामध्ये प्रचार केला. संपूर्ण विश्वामध्ये वेदांत शास्त्राचा त्यांनी प्रचार केला आणि म्हणून व्यापक प्रचार केल्यामुळं ते अफलातून हे नाव प्रसिद्ध झालं. म्हणून आपण कशाला म्हणतो अफलातून. पण अफलातून नावाचे एक संत होते आणि ते वेदांती होते आणि त्यांनी तत्वज्ञानाचा उपदेश सॉक्रेटिस म्हणजे सुकरातांकडून केला होता. सुकरात हे जे आत्मज्ञानी संत होते, काही शिष्यांनी त्यांना सांगितलं ग्रंथ लिहायचा आणि त्यांनी विचार केला की आपण काहीतरी एखादा ग्रंथ द्यावा. ते म्हणजे मी ग्रंथ लिहिणार.
हे सांगितलं तुमच्यानंतर त्या ग्रंथाद्वारे समाजाला मार्गदर्शन मिळेल म्हणून ग्रंथ लिहायला काय हरकत आहे. त्याने सांगितलं ठीक आहे, कशा करता ग्रंथ लिहायचा. कारण आत्मज्ञान हा जो विषय आहे हा बुद्धीच्या मनाच्या पलीकडचा आहे. हा सर्वसामान्यांना कळणारा नाही. मग त्या लिहून काय उपयोग. त्याने सांगितलं मग ज्याला कळेल त्यांचा करता लिहा, पण ज्याला कळेल त्याला ग्रंथाची गरजच नाही. लिहायचं कशा करता. ज्याला कळते त्याला ग्रंथाची काय गरज आहे, आणि ज्याला कळत नाही त्यालाही ग्रंथाची गरज नाही, त्याला कळतच नाही. म्हणून मला ग्रंथ लिहायचा नाही. परंतु त्यांनी कृपा केली याच्यावर. अफलातूनवर, हा अफलातून नावाचा एक पाश्चिमात्य संत होते, ते भारतीय नाही आहेत. 1500 वर्षापूर्वी 5व्या शतकातला हा विषय आहे. तर तात्पर्य कोणी कुठल्याही संप्रदायाचा असेल, कुठल्याही परंपरेचा असेल, परंतु ज्यावेळेला अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध त्या परमात्म्याचं चिंतन कुठल्याही रूपामध्ये आपण केलं तरी एक दिवस सद्गुरूंची कृपा होते आणि योग्य अशा प्रकारचे सद्गुरू शिष्याचा सुद्धा शोध घेत असतात. स्वामी रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांसारखे शिष्य मिळाले, विवेकानंदांना परमहंसांसारखे गुरु मिळाले. दोघांचंही भाग्य आहे. योग्य गुरु मिळणं हे शिष्याचं भाग्य आहे, तसं योग्य शिष्य मिळणं हे सुद्धा गुरुचं भाग्यच आहे. नाही तर योग्य शिष्य मिळतात तो काही शिष्य गुरु काय करत असतात. असे अनेक उदाहरणं येतात. आणि म्हणून शुद्ध अंतःकरणातून जर तुम्ही सेवा केली, अंतःकरणामध्ये जर जिज्ञासा असेल तर सद्गुरूंची प्राप्ती होते. सद्गुरूंची कृपा जेव्हा प्राप्त होईल, एके ठिकाणी वर्णन आहे, जाको गुरुने रंग दिया कबहून होत कुरंग. जाको गुरुने रंग दिया कबहून होत कुरंग. दीन दीन बाणी उबली चढे बढाया रंग. त्याचा रंग आणखी वाढत चालतो, तो कुरंग कधी होत नाही. सद्गुरूंनी जर रंग दिला तर ऐसा रंग दे के रंग नाही छुटे. धोबिया धोये चाहे सारी उमरिया. आयुष्यभर धोबी धोत राहिला तरी तो रंग निघणार नाही, असा रंग असा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, रंगा येऊ ये रंगा येऊ ये. पिठाई पिठाई माझे कृष्णाई कानाई. रंगा येऊ ये. या भक्तिरूपी रंगामध्ये रंगलेली रंगा. रंगा शब्द आहे रंगलेली. तो रंग कसा आहे, शुद्ध आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. अनवरत आनंदाचा वर्षाव करणारी सद्गुरूंची कृपा दृष्टी आहे. ज्यांच्या दृष्टीमध्ये अमृत आहे, अमृताचं सिंचन करणारी दृष्टी आहे. विषय व्याळे लिखी विधले नुखी ताठी. ते तुझी गुरुकृपा दृष्टीने विष. विषयरूपी सर्पाने मला दंश केलेला आहे. व्याळ म्हणजे सर्प. विषय व्याळे मिठी. विषयरूपी व्याळाने मिठी घातली. ते विषयाचं विष गुरुच्या कृपेच्या दृष्टीने नाही सोडतं. ही ओवी अतिशय महत्वाची आहे. ही ओवी जर आपण सिद्ध केली अनुष्ठानद्वारे तर या ओवीच्या उच्चाराने सर्पविंचाचं विष उतरतं. विषय व्याळे मिठी दिधली नुती ताठी. ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. ज्ञानेश्वरीमध्ये एक एक ओळ्या म्हणजे मंत्र आहे. तर अशा प्रकारे अनेकांचे अनुभव आहे.
कारण विषयाचं विष नष्ट होऊ शकतं, तर सर्पबिंदूचं विष तर फार किरकोळ आहे. हो, विषयाचं विष नष्ट होणं फार महत्वाचं आहे आणि ते सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने नष्ट होतं. दृष्टी म्हणजे सुद्धा एक मोठी शक्ती असते. ज्याची दृष्टी पवित्र आहे. आणि म्हणून कोणत्या प्राण्याच्या दृष्टीमध्ये भोजन करावं, कोणत्या प्राण्याच्या दृष्टीत भोजन करू नये याकरता सुद्धा शास्त्र आहे. चकोर पक्षी, चातक पक्षाच्या दृष्टीतलं भोजन करावं, ते अमृतमय बनत असतं. कुत्र्याच्या, मांजराच्या दृष्टीतलं भोजन करू नये. वाईट माणसाच्या विचाराच्या व्यक्तीच्या दृष्टीत जरी भोजन करू नये. वाईट विचाराच्या माणसाची दृष्टी जरी त्या भोजनावर पडली तर आपल्याला ते त्या दिवशी पचणारच नाही. कारण दृष्टीचा प्रभाव असतो. तसे सद्गुरूंची सुद्धा एक दृष्टी आहे. नारदजी व्यासांना ज्यावेळेला त्यांच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत समजावून सांगतात त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की मी दासीपुत्र होतो. माझी माता एका ब्राह्मणाकडं काम करायची. तिथं काही साधू सत्संगा करता आले, चातुर्मासा करता थांबले आणि त्यांचा तो शेवटचा दिवस होता चातुर्मासाचा. त्या दिवशी त्या महात्म्यांनी माझ्याकडं डोळे भरून पाहिलं. अवलोकन केलं आणि अशा प्रकारे त्यांनी ज्यावेळेला मला डोळे भरून पाहिल्याच्या नंतर मला जाणवलं की विशेषतः अशा प्रकारे शक्तीचा संचार आपल्यामध्ये होतो. आणि तिथून पुढे एक भक्तीचा एक रंग मला जडला. अंतःकरणामध्ये भक्ती वृद्धिंगत झाली. अशा प्रकारे सद्गुरूंच्या दृष्टीमध्ये ही शक्ती आहे की कृपा दृष्टीने त्यांनी पाहिलं तरी आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती जागृत होते. या ठिकाणी मौलिक ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंच्या दृष्टीचंच या ठिकाणी वर्णन करतात. कशी त्यांची दृष्टी? जय जय ओ शुद्धे, ओ शब्द वापरला येतो. ओ त्याचं विशेष काय? मौलिक ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. येई 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 धावून या, येई येई धावून या. व हे अमृत बीज आहे, अमृताचं सिंचन करणं. व अक्षर श्रीमद भागवताला प्रारंभ करताना ज्यावेळेला परीक्षितने शुकाचार्याला एक प्रश्न विचारला, मरणासन्न पुरुषाचं कर्तव्य काय आहे, प्रथम स्कंदाच्या शेवटी. आणि द्वितीय स्कंदाला प्रारंभ करताना शुकाचार्यांनी वर्याम येशते प्रश्न, व पासून व अक्षरापासून सुरुवात केली. वर्याम सर्वश्रेष्ठ तुझा जो प्रश्न आहे, वर्याम येशते प्रश्न, वर्याम म्हणजे श्रेष्ठ, अतिशय श्रेष्ठ तुझा प्रश्न आहे. तर व अक्षरापासून शुकाचार्यांनी उपदेशाला सुरुवात केलेली आहे. का? तर परीक्षेचा प्रश्न आहे, मरणासन्न पुरुषाचं कर्तव्य काय, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचं कर्तव्य काय. तर मरणासन्न पुरुष, प्रत्येक जीव हा मरणासन्नच आहे, त्या मृत्यूच्या जवळ चाललेलाच आहे. तो मृत्यूच्या दिशेनेच चाललाय ना. मग केवळ परीक्षेचा विषय नाही आहे, प्रत्येक जीवाचा विषय आहे. मग मरणासन्न पुरुषाचं काय, कर्तव्य काय आहे असा प्रश्न जेव्हा विचारला तर वर्याम येशते प्रश्न, वकारापासून सुरुवात झाली. व आहे अमृत, मरणाला अमृताची गरज आहे आणि म्हणून हे ज्ञानरूपी अमृत आहे. मग या ठिकाणी जय जयोष दे, व अक्षराचा वर माऊलीने जोर दिलेला आहे. जय जयोष दे शुद्ध आहे. सद्गुरूंची दृष्टी अतिशय शुद्ध आहे, अमृताप्रमाणे. उदार्य प्रसिद्ध आहे, उदार्यामध्ये तर प्रसिद्धच आहे. या संता परिसुदार त्रिभुवनी नाही मायबाप सहोदर इष्ट मित्र सोयरे
यापैकी कोणीही सद्गुरू युक्त उदार असू शकत नाही. उदार हे प्रसिद्ध आहे. अनवरत आनंदी वर्षे, आनंदाचा वर्षाव करणारे आहेत. आनंद, संसारातील पदार्थ मिळतील, पैसा मिळेल, सर्व काही मिळेल, सत्ता मिळेल, संपत्ती मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, उदंड आयुष्य मिळेल. आनंद मिळेल का? अनवरत आनंदी वर्षे, अनवरत म्हणजे सतत सतत आनंदाचा वर्षाव करणारे माझे सद्गुरू माऊली आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारे गुरूंचं वर्णन करतात. जास्त लांबायचं नाही आपल्याला. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचा जो महाप्रसाद विशेषतः आपले भजनी मंडळ आहे, 2 वर्षापासून तळमळ येत ना, काय करणार. तर तळमळ येतं, आपण कसं करावं. आता काळाचा प्रभाव आहे. अजूनही परवानगी नाही आहे. परवानगी मिळेल न मिळेल छोट्या स्वरूपामध्ये आपण पेटामध्ये सत्ता केला. याही वर्षी कोरोनाची परिस्थिती तीच आहे. जरी आपल्या इकडं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रमाण जरी कमी झालं असलं तरी वाढतही आहे. आता या 4-2 दिवसामध्ये काही ठिकाणी पेशंट वाढायला लागलेले आहेत. कारण तर गेल्या वर्षी बऱ्याच लोकांनी आपापल्या गावांमध्ये काही भजनं केली. ते नाही झालं तर आपण गावातही भजन करू शकतो, पण त्याला गेलाच नाही. परिस्थिती आपण जमा करावे. कारण कदाचित सप्ताह चालू झाल्यानंतर आपल्याला पोलीस आत येऊन देतील किंवा नाही येऊन देतील ते सांगता येणार नाही. त्याच्या आधीच आपण लवकर गोळा करण्याचा प्रयत्न करावा. काय परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेऊ. परंतु सप्ताह आपल्याला इथंच करावं लागेल, बाहेर करता येणार नाही. कारण बाहेर आपल्याला ते कंट्रोल होणार नाही आणि प्रशासनाच्या काही अडचणी आहेत. म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्या. अजूनही काळजी घ्या. बरेच लोक, काही तरुण लोक गेलेत, वृद्ध गेलेत, तरुण गेलेत. मृत्यूचा दर या दुसऱ्या लाटेमध्ये फार आहेत आणि म्हणून तिसरी लाट येऊ नये त्याकरता आपण सर्वांनी काळजी घ्यावी, दुराग्रह करू नये, ही आपल्या सूचना आहेत. आणि आपापल्या गावातून प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याले विधी निर्दे दुधी ताते ते तुझी गुरुकृपादृष्टी निर्विष होई. कुंडली वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव संगुरागिरी महाराज